सोयाबीन हे कोरडवाहू शेतीमधील एक महत्त्वाचं नगदी पीक आहे. जर तुम्ही सोयाबीनची शेती काटेकोरपणे आणि शास्त्रीय पद्धतीने केलीत तर 4 महिन्याच्या आत तुम्हाला हमखास फायदा देणारं सोयाबीन पीक आहे. देशी पातळीवर आदर्श ठरावी अशी सोयाबीनची शेती करणारे सांगली जिल्ह्यातील प्रशांत पाटील हे नामांकित शेतकरी आहेत. सोयाबीनचे बीजोत्पादनात एकरी 28 क्विंटल त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे. सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घेणारे प्रशांत पाटील आज आपल्या सोबत आहेत आणि विशेष म्हणजे ते डबल ग्रॅज्युएट आहेत. माझे BSc बॉटनी हे शिक्षण मी वाळवा येथून क्रांतीसर नाना पाटील महाविद्यालय वाळवा येथून पूर्ण केले. त्यानंतर मी BA इकॉनॉमिक्स एक्सटर्नल नाशिक येथून नाशिकचं जे मुक्त विद्यापीठ आहे तिथून केलं. त्यानंतर MPSC UPSC या एक्झामचं मला पूर्ण वेळ लागलेलं होतं की आपल्यालाही प्रशासकीय सेवेमध्ये मोठे अधिकारी व्हायचं या ध्येयाने मी प्रेरित झालो होतो. कारण मला पुन्हा UPSC करावी अशी वाटायला लागली की आपल्याला वर्ग 2-3चा अधिकारी होण्यापेक्षा वर्ग 1चा अधिकारी होणं खूप चांगले आपल्याला पोस्ट मिळते असं वाटायला लागलं. त्यामुळे मी कोल्हापूर येथे पुढील शिक्षणासाठी राजाराम कॉलेज येथे प्री IAS ट्रेनिंग सेंटर इथं मी ॲडमिशन घेतलं. तिथे 1 वर्षाचं मी शिक्षण पूर्ण केलं. परंतु हे शिक्षण पूर्ण करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली, तुम्हाला ज्या विषयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आवड आहे आणि तुम्हाला ज्याच्यामध्ये रस आहे, छंद म्हणून जगायला शिकलात तर ते करिअर होऊ शकतं असं मला वाटलं. आणि तेवढा एकच धागा पकडून मी शेती करायचं ठरवलं. ज्या दिवशी हे मी करिअर म्हणजे काय हे व्याख्यान ऐकलं त्याच दिवशी मी तडक UPSC सोडून शेतीमध्ये रमायला सुरुवात केली. 2005 पासून आजपर्यंत शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान कसं मिळवता येईल आणि त्याचा वापर माझ्या शेतीत कसा करता येईल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केले. प्रशांतजी, मला सांगा, सोयाबीनमध्ये तुम्ही विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे, त्यासाठी तुम्ही नेमकं काय करता? पूर्वीची माझी सोयाबीनची जी शेती होती त्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटायचं की शेती सोयाबीनची खूप सोपी आहे आणि आपण फक्त पेरायचं आणि काढणी करायची या 2च गोष्टी माहीत होत्या. परंतु याच्या व्यतिरिक्त विद्यापीठाच्या ज्या नॉलेज आहेत की ज्या शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार आपल्याला लागवड तंत्रज्ञान घ्यायला पाहिजे. ही सगळ्यात मोठी पहिली गोष्ट मला समजली. त्यामुळे मी पहिल्यांदा सोयाबीन पावसात घेत असून पावसात वापसा कंडिशन मिळणं सोयाबीनला खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी पहिला बदल करावा लागला तो म्हणजे माझ्याकडे पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळं की पाऊस जास्त जर झाला तर सोयाबीनचे मुळी काम करत नसल्यामुळं सोयाबीनचं उत्पादन घटत आहे असं मला दिसून आलं. त्यामुळे पहिल्यांदा मी 2 फुटाची सरी काढली आणि 2 फुटाच्या सरीला मी सोयाबीन टोकन पद्धतीने करायला सुरुवात केली. त्यावेळी साधारणपणे माझा सीड रेट होता म्हणजे सोयाबीनचं बियाणं जे वापरत होतो एकरी ते जवळजवळ 30 किलो एकरी वापरत होतो. म्हणजे 30 किलो वापरल्यानंतर मला त्यावेळी उत्पादन मिळायचं 8 क्विंटल ते 9 क्विंटल. परंतु 2 फुटावर ज्यावेळी मी गेलो 2 फुटाची सरी काढली त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की बियाण्याचं प्रमाण वाढलं की झाडामध्ये स्पर्धा लागते आणि स्पर्धेमुळे उंची खूप वाढते आणि उंची वाढल्यामुळे ते पडल्यामुळं सोयाबीन त्याचं खूप नुकसानच मला दिसून आलं. आणि मग त्यानंतर मी सरीची रुंदी 2.5 फुटापर्यंत नेली. 2.5 फुटाची केल्यानंतर आणि थोडंसं बियाणं साधारणपणे 5 किलोनं कमी वापरायला सुरुवात केली. म्हणजे सरीची रुंदी 2.5 फूट झाली आणि बियाणं माझं 25 किलोवर आलं. त्यावेळी लक्षात आलं की त्या वर्षीचं माझं जे उत्पादन होतं ती साधारणपणे मला 12 क्विंटलपर्यंत एकरी मिळालं. आणि 2009-10च्या हंगामामध्ये सरीची रुंदी मी 3.5 फुटापर्यंत नेली आणि बियाणं जे वापरायचं होतं ती 20 किलो एकरी मी वापरायला सुरुवात केली. त्या वर्षी मला उत्पादन साधारणपणे 17-18 क्विंटलपर्यंत एकरी आलं. त्यामुळं मी काय केलं की पुन्हा 4.5 फुटाची सरी करून उत्पादनासाठी एकरी जवळजवळ 18 किलोपर्यंत सीड रेट आणला. त्यावेळी उत्पादनाला मला असं दिसून आलं की उत्पादन कमी झाल्याचं दिसून आलं माझ्या लक्षात की आपण सरीची रुंदी वाढवली त्यामुळे आपल्याला काय झालं की उत्पादन कमी येते असं दिसून आलं. मग ह्याचा कुठेतरी सरीच्या रुंदीचा आणि उत्पादनाचा जवळचा संबंध असावा असं मला वाटायला लागलं. त्यामुळं मी पुन्हा एकदा 3.5 फुटाच्या सरीमध्येच काम करायला सुरुवात केली. 3.5 फुटाची सरी पुन्हा एकदा मी सोडली आणि माझ्या लक्षात आलं की ज्यावेळी आपण 1 एकरामध्ये 3.5 फुटाची सरी सोडतो
त्यावेळी एका एकराची आपल्या 43,560 स्क्वेअर फूट इतकं आपली जमिनीचा स्क्वेअर फूट आपलं जमिनीचं क्षेत्रफळ होतं. त्याला जर 3.5 फुटाच्या सरीनं जर भागाकार केला तर आपल्याला 12,500 फुटाची रनिंग फुटाची सरी सुटते. आणि ही 12,500 फुटाच्या रनिंग सरीला आपण सरीच्या दोन्ही बाजूनं जर टोकन केली तर 12,500 फूट गुणिले 2 केलं तर 25,000 फूट ही आपल्याला टोकणीलायक सरी मिळते. या सरीला आपल्याला जर आपण 9 इंचावर 3-3 बिया या पद्धतीनं जर टोकन केली तर साधारणपणे आपल्याला सीड रेट जो आहे म्हणजे एकरी वापरतो आपण टोकणीसाठीचे बियाणं ते साधारणपणे 12.5 ते 14 किलोपर्यंत बियाणं लागतं. म्हणजे जवळजवळ बियाण्याची बचत 50% होते. टोकन करत असताना बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बियाणं पेरणीच्याच दिवशी न आणता अगोदर 10-15 दिवस अगोदर बियाणं आपल्या घरी आणणं ही खूप महत्त्वाची गरज आहे. कारण त्या बियाण्याचं जर्मिनेशन चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण शेतकरी पेरल्यानंतर ते उगवलं नाही तर झालेलं नुकसान कधीच आपल्याला भरून कशातूनही निघू शकत नाही. कारण पेरणीचा हंगाम पुढे गेला की उत्पादनामध्ये घट यायला सुरुवात होते. की जी बॅग आणलेली आहे त्याच्यामधून आपण साधारणपणे 20 ते 25 बी घ्या निवडा जे हातात येतील ते. आणि त्याची जर्मिनेशन टेस्ट थोडंसं आपल्या परसबागेमध्ये किंवा परड्यामध्ये त्याची टेस्ट करून बघा. किंवा ओला सुकलेला ब्लॉटिंग पेपर घ्या त्याच्यामध्ये तो भिजवा किंवा गोनपाट घ्या, गोनपाट भिजवा चांगला, त्याच्यामध्ये 25 बिया योग्य रीतीने ठेवा आणि त्याला थोडासा ओलावा द्या. तुम्हाला तिसऱ्या दिवशी समजेल की एकूण 25 बियाण्यामधल्या किंवा 50 बियाण्यामधल्या किती बियाणं उगवलेलं आहे, कितीला मोड आलेले आहेत. जेवढे मोड आलेले आहेत त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की 50 जर बियाणं असतील त्याच्यामधून साधारणपणे आपल्याला 35 बियाणं जर उगवलं तर जर्मिनेशन 70% असं ओळखावं. 70% जर्मिनेशन हे सोयाबीनला मानक आहे. म्हणजे 70% जर्मिनेशन होणं ही गरज आहे. आणि त्यानंतर पुढं आपल्याला बीज प्रक्रिया हा महत्त्वाची पायरी आपल्याला त्याच्या पुढची चढणं गरजेचं आहे. 15 किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅम रायझोबियम आणि 250 ग्रॅम PSB आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि रायझोबियम घेत असताना सोयाबीनसाठीच पर्टिक्युलर असणारे रायझोबियम आणि PSB निवडणं गरजेचं आहे. आणि 15 किलो बियाणं आपण अंथरून त्या गोनपाटावर त्याच्यावर हे गुळाचं पाणी शिंपडून घ्या. पहिल्यांदा रायझोबियम त्यानंतर PSB हळूवार लावून घ्या आणि हातानं कुठेही चोळू नका. हातानं जर बियाण्याला जर चोळलं तर बियाण्याचा सीडकोट डॅमेज होतो. आणि सोयाबीनमध्ये प्रोटीनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळं प्रोटीनला सगळ्यात जास्त बुरशी वाढण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे एकदा सीडकोट ब्रेक झाला की त्याच्यावर बुरशी वाढायला सुरुवात होते आणि ती कुजून जाते आणि डिकम्पोस्ट झालेला सीड पुन्हा उगवत नाही. त्यामुळे हे डिकम्पोस्टिंग आपल्याला टाळायचं असेल तर त्याला डॅमेज कमीत कमी करणं गरजेचं आहे. म्हणून आपण एक काळजी घ्या की बियाणं आपण गोनपाटावर अशा पद्धतीनं आपण त्या गोनपाटावर हळूवार तिथल्या तिथं बीज प्रक्रिया करा आणि ते सावलीत सुकवून घ्या. सुकल्यानंतर जे लेबर टोकन करणार आहेत त्यांच्याकडे ते द्या. आणि टोकणी करत असताना एका जागेला 3च बी पडले पाहिजे याची दक्षता घ्या. आधुनिक शेती कशी करावी याच्याबद्दल प्रशांत पाटील यांच्याकडून आपण माहिती घेतली. आता सल्ला घेऊयात सोयाबीन शास्त्रज्ञ डॉक्टर MP देशमुख यांच्याकडून. सोयाबीन पीक हे काही आपलं पीक नव्हे, हे जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी आपल्या देशात आलेलं आहे आणि आज फार मोठ्या प्रमाणावरती भारतात आणि महाराष्ट्रात हे एक महत्त्वाचं पीक झालेलं आहे. तर आपण लागवडीसाठी 2 भाग पाडूया किंवा संशोधनासाठी 2 भाग पाडूया की त्यातल्या त्यात म्हणजे एक म्हणजे तांबेरा प्रभावित भाग आणि एक म्हणजे तांबेरा विहिरीत भाग. तर तांबेरा प्रभावित भाग म्हणजे आपला जो हा सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा आहे याची उत्पादकता अत्यंत चांगली आहे. पण इथे तांबेरा रोग या सोयाबीन पिकावरती येतो आणि तो एक मुख्य शत्रू झालेला आहे. आणि दुसरे जे इतर जिल्हे आहेत महाराष्ट्रातले ते म्हणजे तांबेरा विहिरीत म्हणजे तिथे तांबेरा येत नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज इथे सोयाबीनचं संशोधन चालतं. तर या 2004 साली या संशोधन केंद्राने फुले कल्याणी म्हणजे त्याला आपण DS-228 हे वाण प्रसारित केलं आणि त्यातल्या त्यात हे याच्यावरती तांबेरा कमी प्रमाणावरती येत होता आणि ह्या वाणांनी पण बऱ्यापैकी चांगलं क्षेत्र व्यापलं. त्यानंतर आता आम्ही 2013 साली फुले अग्रणी म्हणजे KDS 344 कसबे डिग्रज सोयाबीन 344 हे वाण विकसित केले आणि हे वाण राष्ट्रीय स्तरावरती दक्षिण भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आलंय. तर हे वाण तांबेऱ्याला प्रतिकारक आहे आणि
आज बऱ्यापैकी म्हणजे शेतकऱ्यांमार्फत शेतकऱ्याकडे जी महाराष्ट्र शासनाची कृषी विभागाची धोरण आहेत की सोयाबीनचं बीजोत्पादन शेतकऱ्यांनी स्वतः तयार करावं, तर या शेतकरी टू शेतकरी या वाहनाचा चांगल्यापैकी प्रसार झालेला आहे. आणि आज म्हणजे एक फुले अग्रणी हे वाहन एक पर्यायी वाहन म्हणून शेतकऱ्यांना उपलब्ध झालेलं आहे. 2015 साली आम्ही फुले संगम KDS 726 हे वाहन पण राष्ट्रीय स्तरावरती आमच्या संशोधन केंद्राने विकसित केलं आणि हे पण राष्ट्रीय स्तरावरती दक्षिण भारतासाठी प्रसारित झालेला आहे. त्याच्यामध्ये आपला हा दक्षिण भाग हा येतो. आज आपल्याला मराठवाडा कृषी विद्यापीठाने MEUS 71 हे वाहन विकसित केलेलं आहे. MEUS 158, MEUS 162 असे वेगवेगळे प्रकारचे वाहन मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे. तर MEUS 162 आहे हे मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी चांगला आहे. म्हणजे ज्याला शेंगा एक जवळजवळ एक 6 ते 7 सेंटीमीटरच्या वरती लागतात, म्हणजे तुम्ही त्या मशीननी काढू शकता. तसंच आगरकर इन्स्टिट्यूट आहेत पुण्याची, त्यांनी पण MSCS 1188 हे वाहन विकसित केलेले आहेत. तर हे वाहन आज आपल्याला शेतकऱ्यांना बऱ्याचपैकी पर्यायी वाहन उपलब्ध आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की आपल्या परिस्थितीनुसार आपल्या भागाच्या नुसार शिफारस केलेल्या वाहनाची निवड करणं अत्यंत गरजेचं. प्रशांतजी, सोयाबीनच्या शेतामध्ये खताचं व्यवस्थापन करावं लागतं, तर तुम्ही खतांचं व्यवस्थापन कसं करता? बेसल डोसमध्ये सोयाबीनसाठी सगळ्यात जास्त लागणारा घटक आहे तो म्हणजे फॉस्फेट आहे. आणि हा फॉस्फेट आहे तो आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटमधून SSP मधून देणं माझ्या ब्लॅक कॉटन सॉईलला गरजेचं आहे. त्यामुळे मी सिंगल सुपर फॉस्फेटची वापर त्यासाठी केला. सगळे भारतातले जेवढे आपण ऑइल सीड पिकवतो त्याच्या पूर्तीसाठी महत्त्वाचा घटक लागतो तो म्हणजे सल्फर लागतो, गंधक लागतो. आणि गंधक आपल्याला बेसल डोसमधूनच देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी काय केलं की याच्याबरोबर बेनसल्फ दाणेदार गंधक तो 10 किलो पर एकरमध्ये आपण वापरलेला आहे. आणि त्याचा रिझल्ट मला खूप चांगला मिळाला. कारण ज्यावेळी तेलाचं प्रमाण सीडमध्ये भरायला सीड भरायला चालू होतं त्यावेळी ऑइल पर्सेंटेज वाढतं, त्यावेळी गंधकाचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि तोच आपल्याला वजनामध्ये दिसून येतो. त्यामुळं बेसल डोसमध्ये जो गंधक आपण देतो तो शेवटपर्यंत आपल्याला सोयाबीनमध्ये उपयोगी पडतो. टोकणीनंतरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे तण व्यवस्थापन. तण व्यवस्थापन हे सोयाबीनच्या पिकाच्या बाबतीत जर म्हटलं तर पेरणीनंतर किंवा टोकणीनंतर 24 तासाच्या आत करणं गरजेचं आहे. जर तुमच्या सोयाबीनमध्ये तणाचं व्यवस्थापन करायचं आहे ते अशा पद्धतीने करा की पेरणीनंतर आहे त्या ओलाव्याला 24 तासाच्या आत पेंडामिथिलिन किंवा ऑक्सिफ्लोरोपिन याची फवारणी 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे करायची आहे. आणि जर तुमच्या शेतामध्ये तण ऑलरेडी उगवलेलंच असेल आणि पुन्हा उगवून जर यायचं नसेल अशी जर कंडिशन असेल तर त्यावेळी तुम्हाला 2,4-D आणि त्याचबरोबर ऑक्सिफ्लोरोपिन किंवा पेंडामिथिलिन हे मिक्स करून तुम्हाला फवारणी करावी लागेल. तर तुम्हाला 1 ते 1.5 महिना तणापासून रिलीफ मिळू शकतो. प्रशांतजी, कीड, रोग यामुळे सोयाबीनचं फार नुकसान होतं, तर तुम्ही कीड आणि रोगांवर नियंत्रण कसं करता? सगळं जे नियोजन आहे ते टोकणीच्या तारखेपासूनच चालू होतं. कारण मी त्याचं एक शेड्यूलच बनवलेलं आहे की टोकन ज्या दिवशी समजा 1 तारखेला झाली तर तिथून 10वा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही 10व्या दिवशी टोकणीनंतर 8, 9 आणि 10 या 3 दिवसामध्ये जर खोडकिडीचं व्यवस्थापन करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला कीटकनाशकाची फवारणी करणं खूप गरजेचं आहे. साधं बाजारामध्ये उपलब्ध असणारं निमार्क असेल किंवा क्लोरोपायरिफॉस साधारणपणे 20% EC मधला असेल तर ते सुद्धा आपल्याला त्यावेळी पुरेसं असतं. परंतु ती फवारणी जर आपण टाळली तर खोडकिडीनं एकदा खोड केली की आपण पुन्हा त्याला वाचवू शकत नाही आणि याचं नुकसान आपल्याला काढणीच्या वेळीच दिसून येतं. तर खोडकिडीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर 10व्या दिवसाच्या आत म्हणजे 8 ते 10 दिवसामध्ये पहिली फवारणी कीटकनाशकाची होणं गरजेचं आहे. तर साधारणपणे 25व्या दिवशी आपल्याला न्यूट्रिशनची फवारणी देणं गरजेचं आहे. ते एकात्मिक आपल्याला खत व्यवस्थापन हे पानाद्वारे करणं त्यावेळी शक्य आहे. आणि त्यावेळी आपण काय करायचं आहे की कीटकनाशक आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे त्यावेळी आपण करून घ्यायचं आहे. तर त्यावेळी आपल्याला 19-19-19 3 ग्रॅम प्रति लिटर आणि त्याचबरोबर कीटकनाशक आपल्याला साधारणपणे 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे दुसरी फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. कारण 19-19 नत्र स्फुरद फालास
हे त्याच्या सर्वांगीण वाढीसाठी पहिलं लागणारं जे औषध आहे किंवा पहिली लागणारी जे घटक आहेत ते आपण त्याला पानाद्वारे दिलं की त्याला त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. त्यानंतरची जी अवस्था आहे ती म्हणजे त्याची ब्रँचिंगची अवस्था म्हणजे फुटव्याची अवस्था आणि त्यानंतर येणारी फुलोऱ्याची अवस्था. 35व्या दिवशी जर फुले अग्रणी आपली सोयाबीनची व्हरायटी असेल, कारण ही व्हरायटी निहाय प्रोग्राम आपला चेंज होत असतो. जर तुमच्याकडे फुले अग्रणी व्हरायटी असेल तर हिला साधारणपणे 38 ते 42व्या दिवशी 1261 आणि त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट हे 4 ग्रॅम 1261 आणि मायक्रोन्यूट्रिएंट 3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला तिसरी फवारणी देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला पिकावर येणारा ट्रेस आहे जो मायक्रोन्यूट्रिएंटचा ट्रेस आहे तो आपल्याला घालवता येतो. त्यामुळे पीक जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये आणि फुलं येण्याच्या अवस्थेमधला त्याचा ताण हा आपल्याला काही प्रमाणात थांबवता येतो आणि त्याचा फायदा आपल्याला फुलाच्या अवस्थेमध्ये दिसून येतो. साधारणपणे 42 दिवसापासून फुलोऱ्याची अवस्था फुले अग्रणी या व्हरायटीमध्ये चालू होते आणि ती फुलोऱ्याची अवस्था जवळजवळ 1 महिना म्हणजे 62 ते 70 दिवसापर्यंत ही चालू दिसते. परंतु सुरुवातीला थोड्या प्रमाणात फुलं यायला सुरुवात होतात. 1, 2, 3, 4 फुलं दिसतात झाडाला. त्यानंतर ती 10, 20, 30, 40, 50 आणि अत्युच्चम आपल्याला 60च्या 70च्या घरामध्ये जाऊन जातात की शेंगा भरत असताना जे न्यूट्रिएंट्स आपल्याला लागतात ते न्यूट्रिएंट्सची फवारणी त्यावेळी करणं गरजेचं आहे. सोयाबीन हे कोरडवाहू पीक आहे, पण त्यावर जर पाण्याचा ताण पडला तर शेतकऱ्यांनी काय करावं? आपल्याला पिकाचं उत्पादन जर वाढवायचं असेल, अजून आपल्याला पुढं 20-25 क्विंटल याच्या पुढं जायचं असेल तर आपल्याला सोयाबीनला ठिबक सिंचन करणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही ठिबक सिंचन या पद्धतीनं मी सोयाबीन करून बघितलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ज्यावेळी शेंगा भरण्याचा कालावधी चालू होतो नेमका त्यावेळी पावसानं जर ओढ दिली तर उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसून आलेली आहे. त्याचबरोबर जे आपल्याला उत्पादनाचा दुसरा महत्त्वाचा एक भाग आहे त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे त्यांनी एक करायचं की साधारणपणे 45 ते 55 ह्या 10 दिवसामध्ये अमोनियम सल्फेट एकरी 40 ते 50 किलो ड्रीपमधून जर सोडलं, एक दिवस 8-10 किलो याप्रमाणे, तर त्याचे निष्कर्ष इतके चांगलेले आलेले आहेत की आपल्याला उत्पादनामध्ये जवळजवळ 25% वाढ दिसून आली. सोयाबीनच्या शेतीसाठी तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता, तर एकरी तुम्हाला किती खर्च येतो आणि उत्पादन किती मिळतं? माझी स्वतःची एकूण जमीन 7 एकर आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 एकर माझं सोयाबीन असतं प्रत्येक वर्षी. तर मी या पद्धतीनं पिकाचं नियोजन करतो. तर आता सध्याचं माझं उत्पादन सरासरी आज 4-5 वर्षाची जर बघितली तर 22 क्विंटलपासून 26 क्विंटलपर्यंत सरासरी मी नेहमी गाठत आलेलो आहे. त्याचं हेच कारण आहे की मी या सगळ्या गोष्टी वर्षाला नियमितपणे करत असतो आणि तुम्हाला सुद्धा हे उत्पादन जर अशा पद्धतीने मिळवायचं असेल तर या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणं. हे मित्रांनो, तेलवर्गीय पीक असल्यामुळे गंधकाचा वापर करणे हे फार गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या राज्याच्या विद्यापीठाने गंधकाचं मात्रा हे एकरी 10 किलो असे हे प्रमाण सांगितलेलं आहे. दीपक फर्टिलायझरचं बेन्सल्फ नावाचं हे खत आपण जर सोयाबीन पिकाला पेरणीच्या वेळी दिले तर आपल्याला चांगल्या प्रकारे सोयाबीनच्या उतारामध्ये फायदा घेता येतो. ते असं आहे की गंधक वापरल्यामुळं सोयाबीनची शेंग जी पोकळ होती ती होत नाही, म्हणजे सोयाबीनच्या शेंगा व्यवस्थित भरून निघतात. दुसरा, गंधक वापरल्यामुळं किंवा बेन्सल्फचा वापर केल्यामुळं फायदा आम्हाला असा दिसून आला आहे की जे सोयाबीनचे दाणे आहेत त्यांचं जी वाढ आहे ते परिपूर्ण होते, दाणे मोठे दिसतात आणि ते चकाकतात, त्याला शायनिंग येते आणि असल्या दाण्याला बाजारभाव नॉर्मल सोयाबीनच्या पिकापेक्षा चांगलं मिळतं. मित्रांनो, तुमची शेती कोरडवाहू आहे म्हणून नाराज होऊ नका. सोयाबीनची शेती आधुनिक पद्धतीने केलीत तर तुम्हाला नक्की फायदा होईल. सोयाबीन आणि महाधन खताविषयी काही माहिती हवी असेल तर या नंबरवर संपर्क साधा. विविध पिकांची लागवड तसंच दीपक फर्टिलायझरच्या महाधन खतांच्या वापराविषयी माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधा श्री सतीश नरतम. मोबाईल क्रमांक 99
23485262. श्री संजय बिराजदार, मोबाईल क्रमांक 88888882.